नमस्कार. मी हरिभाऊ कोळेकर. माझ्या हरिभाऊ कोळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण धनगर आरक्षण ही एक वावटळ, हे एक मृगजळ तर नाही ना, यावर चर्चा करणार आहोत. गेले अनेक वर्ष धनगर समाज अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे म्हणून संघर्ष करत होता. पण त्याला खऱ्या अर्थाने मोठे स्वरूप प्राप्त झाले ते सन 2014च्या बारामतीच्या आंदोलनातून. येथूनच धनगरांची ही आरक्षण चळवळ समाजाच्या सर्व स्तरापर्यंत जाऊन पोचली. ती राज्यव्यापी बनली आणि याच वेळी बारामतीच्या आंदोलनस्थळी भाजपा पक्षाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मते द्या, निवडून द्या, आम्ही सत्तेवर येताच पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगरांना अनुसूचित जमातीचे आरक्षण देतो असे जाहीर आश्वासन दिले. त्याप्रमाणे धनगरांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना मते दिली, निवडून दिले. ते राज्यात, केंद्रात प्रचंड बहुमताने सत्तेवर आले. याला आता 10 वर्षे झाली. राज्य आणि केंद्र सरकारच्या आत्तापर्यंत 1000 ते 1500 कॅबिनेटच्या बैठका झाल्या, तरीही धनगरांना आरक्षण दिले गेले नाही. म्हणून तो आजही रस्त्यावरच्या चळवळीतून आणि न्यायालयीन मार्गाने संघर्ष करत आहे, पण त्याला यश येत नाही. अशातच परवा मुंबई उच्च न्यायालयाने धनगर आणि धनगड हे एक नसून ते वेगवेगळे आहेत असा निष्कर्ष काढून धनगरांच्या विरोधात निकाल दिला आणि धनगरांच्या हायकोर्टातील सर्व याचिका फेटाळून लावल्या. धनगरांच्या या निकालपत्रात पुढे त्यांनी एखाद्या जातीला आरक्षण देण्याचे किंवा कमी करण्याचे अथवा वाढविण्याचे अधिकार हे न्यायालयाला नसून ते संसदेला आणि राष्ट्रपतींना आहेत असे स्पष्ट नमूद केले. यामुळे धनगर समाजाची न्यायालयीन लढाई साहजिकच लुळीपांगळी झाली नव्हे, ती संपली की काय असे वाटू लागले आहे. यामुळे आता राजकीय लढ्याशिवाय पर्याय राहिला नाही. वास्तविक खरे पाहता कुठलाही न्याय पहिल्यांदा कोर्टात न जाता व्यवहारी मार्गाने बाहेरच्या बाहेर मिळवायचा असतो, तसा प्रयत्न करायचा असतो. कारण यात तडजोडी होत असतात, मार्ग निघत असतात. या उलट कोर्टात गेले की इतर सर्व मार्ग बंद होतात, कायदेशीर अडचणी निर्माण होतात, न्याय लवकर मिळत नाही. म्हणूनच सामान्यातला सामान्य अडाणी माणूससुद्धा पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढत नाही. पण धनगरांच्या आरक्षणाच्या बाबतीत मात्र उलटे घडले. आज कोर्टातून न्याय घ्यायचाच झाला तर आजोबाने मागितलेला न्याय त्याच्या नातवालाही मिळत नाही. एवढा न्यायालयात विलंब होतो. नुसती तारखेवर तारीख पडत जाते. न्याय निवाड्याचा अशा धनगरांना काय उपयोग? म्हणून आता यापुढे धनगरांना आरक्षण मिळविण्याचा एकच मार्ग दिसतो, तो म्हणजे चळवळींचा मार्ग. मग तो राजकीय असो की सामाजिक असो अथवा इतर कोणताही मार्ग असो. यातील पहिला महत्त्वाचा राजकीय चळवळीचा मार्ग हाताळत असता कार्यकर्त्यांनी आणि पुढाऱ्यांनी प्रथम देशातील, राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची वैचारिक बैठक कोणती आहे, त्यांची आरक्षणाबाबतची वैचारिक भूमिका काय आहे हे तपासून पाहणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने राजकीय पक्षांचा विचार करता प्रथम आपण शिवसेना पक्ष पाहू. हा पक्ष जात न मानणारा, हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व सांभाळणारा पक्ष आहे. या पक्षात जात पात बघून किंवा जातीकडे बघून राजकारण केले जात नाही. थोडक्यात त्याला जात आणि जातीय आरक्षण याचे काही देणे घेणे नाही. धर्म आणि राष्ट्रीयत्व हीच त्यांची राजकीय बैठक आहे. यानंतर दुसरा पक्ष साम्यवादी विचारांचा पक्ष. उदाहरणार्थ दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष. हे पक्ष
जात सांगणे, जात विचारणे, जातीवाद करणे हे कमकुवतपणाचे लक्षण आहे असे समजणारे पक्ष आहेत. त्यांना जातीय लढ्यापेक्षा वर्गीय लढा, वर्गीय विकास अभिप्रेत आहे. ते जातीय आरक्षण देण्या घेण्यापलीकडच्या विचारांचे आहेत. तिसरे पक्ष आंबेडकरवादी आणि इतर पुरोगामी पक्ष. हे पक्ष जातीय आरक्षण द्यायला पाहिजे या विचारांचे आहेत, पण ते संविधानाला धक्का न लावता, त्याची तोडफोड न करता आरक्षण देण्याच्या विचारांचे आहेत. चौथे पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे पक्ष. हे पक्ष गांधी नेहरू विचारधारेचे असल्याने ते आरक्षण घटनेनुसार देऊ इच्छितात, पण यात कोणावरही अन्याय न होईल हे फार उशिराने न्याय देतात, झटपट निर्णय देत नाहीत. आता शेवटचा महत्त्वाचा सत्ताधारी पक्ष भाजपा पक्ष. हा पक्ष जातनिहाय आरक्षण देण्याऐवजी आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे या विचारसरणीचा पक्ष आहे. यासाठी त्याला आज देशात फक्त सर्वत्र जातीय निकषांच्या आरक्षणाची वैचारिक बैठक घडवून आणून एक ना एक दिवस जातीय आरक्षण नको, आर्थिक निकषावर आरक्षण द्या हा विचार पुढे नेऊन तो अंमलात आणायचा आहे. तात्पर्य थोडक्यात या पक्षाचा जातीय आरक्षण द्यावे हा अजेंडा नाही. म्हणूनच ते देशभर मराठा, धनगर, मुस्लिम, इतर सर्व मागासवर्गीय जातीमध्ये सुरू असलेल्या चळवळीतून जातीय आरक्षण नको, आर्थिक निकषावर आरक्षण द्या हा विचार रुजविण्याचे काम करत आहेत. तात्पर्य त्यांचा अजेंडा जातीय आरक्षण देण्याचा नाही. यावरून भाजपा पक्ष धनगरांनाच काय पण इतरांना सुद्धा जातीय आरक्षण देऊ इच्छित नाही हे मात्र सिद्ध खरे. या व्यतिरिक्त धनगर आरक्षणातील दुसरी एक मोठी अडचण म्हणजे सर्व मूळ आदिवासी जमातींचा धनगरांना आरक्षण देण्यास तीव्र विरोध आहे. म्हणूनच ते कोर्टात याचिकावर याचिका दाखल करत आहेत. आज त्यांच्या खासदारांची संख्या देशात 35 तर राज्यात 4 आहे. त्यांचे राज्यात 25 तर संपूर्ण देशभरात सुमारे 400 आमदार आहेत. हे सर्वजण सत्तेत आहेत, सत्ताधारी आहेत. ते एकजुटीने धनगरांना विरोध करत आहेत. त्यांना भाजपा पक्ष कदाचित राजकारण म्हणून राजकीय हितसंबंध जपण्यासाठी धनगरांना विरोध करताना गोंजारत तर नसतील ना. यातूनच भाजपा धनगरांच्या बाबतीत सुंटी वाचून खोकला जाऊ दे ही भूमिका तर बजावत नसेल ना. एवढ्यातूनही भाजपाने संसदेत ठराव करून धनगरांना न्याय द्यायचा ठरविला तर त्यांना घटनेत अतिविशेष दुरुस्ती करण्यासाठी कलम 368 क अन्वये देशातील निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची संमती आणि संसदेच्या दोन्ही सभागृहातील 2/3 बहुमत प्राप्त करून आवश्यक त्या विभागांच्या पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे. हे तसे अवघड काम आहे. तरीही त्यांनी हे केले तर ठीकच आहे, चांगले आहे. पण असे घडेल असे वाटत नाही. कारण यापूर्वी अनेक राज्य सरकारांनी केंद्राकडे अमक्या जातीला तमक्या जातीत टाका म्हणून अनेक शिफारशी केल्या. त्यांची संख्या आज 300च्या पुढे आहे. ती सर्व प्रकरणे आजही धुळकात पडून आहेत. याचे भाजपा सरकार काय करणार? एवढ्यातूनही या सर्वांना डावलून धनगरांना न्याय देतील असे वाटत नाही, देणार नाहीत. कारण त्यांचे आरक्षण देणे हे आरातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. जातीय आरक्षण हे भाजपाच्या डोक्यातच नाही तर एकट्या धनगरांना आरक्षण कसे देणार नाहीत. तरीही मनात आणले तर भाजपा
धनगरांना आरक्षण देऊ शकतो, पण त्यांच्या मनातच ना असेल तर त्यांच्या नाला औषध धनगराकडे आहे का? निश्चित नाही. म्हणूनच धनगरांचे अनुसूचित जमातीचे आरक्षण ही एक वावटळ, हे एक मृगजल तर ठरणार नाही ना, अशी दाट शंका वाटते. धन्यवाद. हे विचार आपणास कसे वाटले ते आमच्या हरिभाऊ कोळेकर या चॅनलला लाईक करून, सबस्क्राईब करून योग्य प्रतिक्रिया कळवा. आपणास पुनश्च धन्यवाद. आपला हरिभाऊ कोळेकर, बार्शी.